नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. पुस्तक वाचन या उपक्रमाअंतर्गत जे पुस्तक आपण सध्या वाचत आहोत ते आहे माधवराव एकाळे उर्फ एकाळे गुरुजी यांचं ठाव अंतरंगाचा हे आत्मचरित्र. आज सादर आहे यातलं प्रकरण 10. मुखेड माझंच गाव. इथे शिकवण्याचा आनंद वेगळाच. आपल्याच लोकांमध्ये मित्रपरिवारात राहून वेळ चांगला जाईल. मुख्य म्हणजे इतर गावांमध्ये होणारा खोली भाडे वगैरे खर्च टळेल असे बरेच विचार माझ्या मनात येऊन गेले. घरची विस्कटलेली घडी नीट बसवता येईल, बापूरावांच्या वडिलांविषयी असलेल्या तक्रारी कमी करता येतील असंही मला वाटत होतं. मुखेडला परतलो तरी जाहूरच्या आठवणी काही कमी होत नव्हत्या. तिथला वर्षभराचा काळ कष्टाचा, ताणाचा आणि तेवढाच समाधानाचा सुद्धा ठरला. सहशिक्षकांची साथ सुद्धा बहुमोल होती. मतभेद झाले पण ते तेवढ्यापुरते. शाळेच्या कारभारात काही स्थानिक नाकर्त्या लोकांचा होणारा हस्तक्षेप मी बंद केला तर एक दोघांचं प्राबल्य कमी केलं. मी जे काही केलं त्यात माझा स्वार्थ नव्हताच. शाळेची सुधारणा एवढंच माझं ध्येय होतं. मी जाहूर सोडताना सहशिक्षकांचे ओलावलेले डोळे ही मी माझ्या तिथल्या कामाची पावती समजतो. दुसरीकडे घरची परिस्थिती बिकट असल्याची जाणीव होती, पण प्रत्यक्ष घरात शिरतानाच प्रत्यय आला. घर हे घर म्हणावं असं राहिलंच नव्हतं. वडिलांच्या वागण्यामुळं बापूराव आणि त्याच्या पत्नीची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. घरचा सर्व भार ते दोघं पेलायचा प्रयत्न करत होते. बापूराव शेतात राबायचा आणि त्याची पत्नी घरात काबाड कष्ट उपसत होती. पहाटे लवकर उठून घरचं आवरायचं, स्वच्छता राखायची, विहिरीतून पाणी आणायचं, आहे त्या सामग्रीनिशी दुपारचं तसंच रात्रीचं जेवण बनवायचं. एवढं करून तिने दिवसभरात 2 घास तरी खाल्लेत की नाही याची विचारणा कोणीच करत नसे. विठ्ठल नोकरी करायचा, पण त्याचा स्वतः पलीकडे न बघण्याचा स्वभाव होता. गणपत आणि विश्वनाथ हे दोघे धाकटे भाऊ मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होऊन सुद्धा काहीच करत नव्हते. घरची परिस्थिती बदलणं तर आवश्यक होतं, पण कामगिरी अवघड होती हे निश्चित. शाळेत मात्र मोकळं वातावरण अनुभवाला आलं. तेव्हा श्रीयुत रामराव आंबेकर मुख्याध्यापक असल्याचं आठवतं. सर्व शिक्षक मंडळी तरुण आणि उत्साही होती. माझ्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट म्हणजे मला हायस्कूल विभागात घेतलं होतं. सर्वांच्या सल्लामसलतीनं जे वेळापत्रक आखलं गेलं त्यात मला 10व्या इयत्तेला हिंदी आणि 8व्या वर्गावर इतिहास तसंच भूगोल शिकवण्याची जबाबदारी दिली गेली. यासोबतच कार्यालयीन कारभारात सुद्धा थोडंफार सहाय्य करायचं होतं. माझ्या सुदैवानं ट्रेनिंग काळात मी उच्च वर्गात सुद्धा पाठ दिले होते आणि त्याबद्दलचा चांगला अभिप्राय सुद्धा मला मिळाला होता. त्यामुळे आत्मविश्वास होताच. आता प्रत्यक्ष वरच्या वर्गात आणि ते देखील माझ्याच गावात शिकवायचं असल्यामुळं एक प्रकारची उत्सुकता होती. शाळा सुरू झाल्यावर अगदी पहिल्याच दिवशी मुख्याध्यापक आंबेकरांनी जवळ बोलवून काही आवश्यक सूचना दिल्या. माझा धीर वाढेल असं मार्गदर्शनही केलं. त्यांच्या शुभेच्छा सोबत घेऊन मी इयत्ता 10वीच्या वर्गावर हिंदी शिकवायला गेलो. वरच्या वर्गावर माझं शिकवणं पाहण्याकरता आंबेकर वर्गाबाहेर उभं राहून बघत होते. त्या दिवशी मी मैथिली शरण गुप्त यांची एक कविता शिकवली. हिंदी भाषा कशी कुणास ठाऊक, पण मला शिकवायला सोपी वाटत होती. तास संपल्यावर अतिशय आनंदित होऊन मी वर्गाबाहेर आलो. आंबेकरांनी पुढं होऊन माझं अभिनंदन केलं. 8वीच्या वर्गावरचा इतिहासाचा तास सुद्धा चांगल्या तऱ्हेनं पार पडला. माझं शिकवणं मुलांना आवडलं असावं असं एकंदरीत त्यांच्या प्रतिसादावरून वाटलं. 8वी आणि 10वी सारख्या वरच्या वर्गांवर शिकवणं व्यवस्थित जमू लागल्यामुळं उत्साह येऊन कार्यालयीन कामात सुद्धा मी तेवढ्याच जोमानं लक्ष घालू लागलो. या निमित्तानं हायस्कूलचे व्याप केवढे असतात ते कळू लागलं. कार्यालयात काम करणाऱ्या गृहस्थांची कामाची पद्धत जुनी असल्यामुळे कागदपत्र, हिशोब अशा सर्व गोष्टी व्यवस्थित असायच्या. त्या गृहस्थांकडून सुद्धा बरंच काही शिकायला मिळालं. शाळेत अशी प्रगती होत असताना
घरच्या परिस्थितीत बदल करायचा मी निश्चय केला होता. वडिलांविषयी असलेल्या आदरापोटी आधी त्यांच्याशी मनमोकळेपणानं बोलायचं ठरवलं. त्याप्रमाणे एक दिवस मी त्यांच्याशी बोललो सुद्धा. पण त्यावरून माझ्या लक्षात एकच मुद्दा आला की वडिलांना घरच्या स्थितीत अजिबात रस नव्हता. कदाचित पूर्वीचे वैभव संपन्न दिवस आठवून वर्तमान स्थितीत त्यांचं मन विटून गेलं असावं. थोडक्यात घराची परिस्थिती बदलायची तर सर्व भार मलाच तोलावा लागणार होता. काही गोष्टी मग ठरवून केल्या. गणपत आणि विश्वनाथ दोघेही मॅट्रिक झाले होते, पण नोकरी उद्योग काही सुद्धा न करता नुसतेच घरी बसून होते. त्यांना कामाला लावल्याशिवाय गत्यंतर नाही हे ओळखून एका परिचिताकडे दोघांना माझ्या चिठ्ठीसकट धाडलं. त्यांना महिना 30 रुपये पगाराची नोकरी मिळाली, पण इच्छा हवी ना. काहीतरी थातूरमातूर कारण सांगून दोघेही परत आले. मग त्यांच्याशी आधी प्रेमानं बोलायचा प्रयत्न केला. त्यांना ते काही ऐकेना, म्हणून थोडं जरबेनंच त्यांना सांगितलं की मिळालेली नोकरी करावीच लागेल. काही मदत लागल्यास ती मी करेन असंही मी पुढे सांगितलं. पण दोघांना बहुधा शहराचे वेध लागल्यागत खेड्यापाड्यातली नोकरी नको होती. मात्र एकट्याला महिना 30 रुपये पुरेसे होते हे ते लक्षात घेत नव्हते. त्यांनी माझं ऐकलं खरं, पण एकंदरीत त्यांच्या मनात माझ्याबद्दल तेव्हापासून आढी बसल्याचं मला जाणवलं. गणपत आणि विश्वनाथनं माझ्याबद्दल जरी मनात राग धरलेला असला तरी मुलाखत न होता नोकरी मिळतीये हा त्यांना सांगितलेला मुद्दा त्यांनी मानला आणि ते दोघंही नोकरीच्या ठिकाणी रवाना झाले. विठ्ठल आपल्या कामाच्या गावी पत्नीसह मजेत होता. घराकडे गेलो तर लक्ष द्यायला लागेल, म्हणजेच खिशाला चाट बसेल ह्या हिशोबाने तो कधी मुखेडला घरी फिरकतच नसे. अशा परिस्थितीत मी वाटणीनंतर मिळालेल्या भागाची डागडुजी केली. दगड विटांचं मजबूत बांधकाम करून घेतलं. परिस्थिती कशी असो, डोक्यावर मजबूत छप्पर हवं एवढाच विचार केला. घरच्या आघाडीवर थोडी शांतता लाभल्यावर शिक्षण पुढे चालू ठेवायचा विचार मनात आला. एकंदरीत परिस्थिती पुढील शिक्षणाकरता अनुकूल होती. माझे मित्र विद्याधर पटेवार BA ची परीक्षा द्यायच्या विचारात होते, तर गोपाळ दीक्षितांचा इंटर करता प्रयत्न चालला होता. मी देखील इंटरमिडिएटला बसायचं ठरवलं. आम्हा तिघांच्या दृष्टीनं परीक्षेची तयारी महत्वाची होती. त्याकरता शांतपणे अभ्यास होईल अशी जागा आम्ही शोधत होतो. सर्वानुमते वीरभद्र मंदिराजवळील किशन शिंपी यांचं घर त्याकरता योग्य ठरलं. तिघांमध्ये मिळून फक्त 3 रुपये भाडं असल्यामुळे पूर्ण घरच भाड्याने घेतलं. आम्हा तिघांमध्ये अभ्यासाच्या दृष्टीनं माझी परिस्थिती विचित्र झाली होती. मी उत्तरांकरता नुकतंच सुरू झालेलं मराठी माध्यम निवडलं होतं. अभ्यासाची पुस्तकं हिंदी, इंग्रजी आणि उर्दू ह्या भाषांमध्ये, आणि ते सर्व समजून घेऊन उत्तरं मराठीतनं लिहायची अशी मला कसरत करावी लागणार होती. परीक्षेला इंग्रजी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि उर्दू हे विषय होते. अभ्यासाच्या वेळी घरच्या चिंतांचा विचार करणं सोडून सर्व लक्ष वाचत असलेल्या मजकुरावर केंद्रित करत अभ्यास सुरू केला. गोपाळ दीक्षित दररोज बराच वेळ अभ्यास करत असे आणि मी सुद्धा तेवढाच वेळ अभ्यासाला द्यावा असं त्याचं म्हणणं होतं. मात्र माझ्या मागचे व्याप बघता एवढा वेळ दररोज देणं मला शक्य नव्हतं, आणि म्हणूनच जेवढा वेळ माझा अभ्यास होत असे तो मी एकाग्र चित्ताने करायचो. माझ्या दृष्टीनं एकच समस्या होती, आणि ती म्हणजे मला विषयवार प्रश्नांचं स्वरूपच माहीत नव्हतं. पण तरी सुद्धा मी पुस्तकं वाचून माझ्या पद्धतीने प्रश्न बनवून त्यांची उत्तरं मिळवायचा प्रयत्न करत असे. सुमारे 6 महिने अशा पद्धतीने वेळ मिळेल तेव्हा अभ्यास केला. परीक्षा जवळ येऊ लागली तसं इंग्रजी सोडून सर्व विषय आटोक्यात आल्यागत वाटू लागलं. परीक्षेचं केंद्र नांदेडमध्ये होतं. उस्मानिया विद्यापीठाने रवाना केलेलं हॉल तिकीट परीक्षेला अवघे 2 दिवस उरले असताना सुद्धा मिळालं नव्हतं. मग औरंगाबादला जाऊन ते ताब्यात घ्यावं लागलं. अशी गडबड होऊन परीक्षेच्या जेमतेम आदल्या दिवशी नांदेडला पोचलो.
मुखेडचे काही परिचित नांदेडला हॉस्टेलमध्ये राहत असत. त्यांच्याकडे परीक्षा काळात थांबायचं ठरवलं. माझी एकंदरीत गडबड उडालेली पाहून माझ्या सोबतच परीक्षा देणारे काही परिचित माझ्याजवळ येऊन थट्टेने, "अरे वा, तुम्ही पास होणार" असं म्हणून जोरात हसायचे. परीक्षा तर समाधानकारक झाली. इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी परीक्षा केंद्रात शिरेपर्यंत मनात भीती होती. मात्र प्रश्नपत्रिका हातात पडताच प्रश्न पाहून मी उत्तरं लिहायला सुरुवात केली. 3 तास कसे गेले ते कळलंच नाही. बाकी सर्व विषयांची परीक्षा सुद्धा पार पडल्याची भावना झाली. नेहमीप्रमाणे निकाल जवळ येताच हुरहुर वाटणं सुरू झालं. मी 2 विषयात विशेष योग्यता मिळवून उत्तीर्ण झालो आणि विरोधाभास असा की परीक्षेच्या आदल्या दिवशी ज्यांनी मला चिडवलं होतं ते मात्र सपशेल नापास झाले. हॉस्टेलमधल्या इतरांना ही वार्ता कळताच तिथल्या सर्व विद्यार्थ्यांनी माझं अभिनंदन केलं. जे मला हसले होते त्यांच्या वडिलांनी सुद्धा कडक शब्दात त्यांची निर्भत्सना केली. असो, मग ती माझ्या दृष्टीने एक क्षुल्लक गोष्ट होती. मी उत्तीर्ण होणं अधिक महत्वपूर्ण होतं, कारण त्यामुळे आता माझा BA व्हायचा मार्ग मोकळा झाला होता. केलेल्या कष्टांचं चीज झाल्यामुळे मला समाधान वाटत होतं. शाळेत आंबेकरांची बदली होऊन त्यांच्या जागी दुसरे गृहस्थ मुख्याध्यापक म्हणून बदलून आले. त्या वर्षी इतरही अनेक शिक्षकांच्या बदल्या झाल्या. शाळेतल्या वातावरणात थोडा बदल होतोय असं वाटू लागलं. पूर्वीचे खेळीमेळीचे दिवस राहिले नाहीत. नवीन मुख्याध्यापकांशी कितपत जुळेल ह्याबद्दल मला शंका होती. मात्र नेहमीप्रमाणे मी ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून शिकवण्यावर लक्ष केंद्रित करू लागलो. पण एक प्रसंग असा झाला की ज्यात मी विनाकारण ओढला गेलो, पण विद्यार्थ्यांचं माझ्यावरील प्रेम आणि विश्वास दिसून आला. झालं असं की नव्या मुख्याध्यापकांच्या ओळखीचा एक युवक त्यांच्या परवानगीने शिक्षकांच्या खोलीत येऊन बसू लागला. हा गावात उन्हाळ म्हणून प्रसिद्ध होता. हा शिक्षकांच्या खोलीत अशा तऱ्हेने वेडावाकडा बसून वर्तमानपत्र वाचायचा की शिक्षक वर्गाला बसायला तर राहू द्या, यायला जायला सुद्धा काहीच वाव राहत नसे. नंतर तो आला की शिक्षक निघून जात. हे असं काही ठरल्याची मला कल्पना नव्हती. मात्र त्या युवकाचं असं वागणं पाहून एकदा मी त्याला नीट बस असं सांगितल्यावर तो हातातलं वर्तमानपत्र फेकून देऊन माझ्या अंगावर आला आणि अपशब्द वापरत बोलू लागला. एका क्षणी तो मला पाडण्याच्या उद्देशाने वागताच मी त्याला घट्ट पकडून उचललं आणि खिडकीजवळ नेलं. बाहेर काही विद्यार्थी होते. एकाळे सरांना धोका आहे हे ओळखून सगळे आत धावले आणि त्या युवकाला बदडलं. मुख्याध्यापक आले. त्यांना प्रकरण समजल्यावर त्यांनी त्या युवकाला माफी मागायला लावली. प्रकरण मिटलं असं सर्वांना वाटलं. होय, प्रकरण मिटलं, पण आपल्या ओळखीतल्या मुलाबरोबर झालेल्या प्रकाराचा मुख्याध्यापकांना राग येऊन त्यांचं माझ्याशी वागणं बदललं. ते आता माझ्या छोट्या चुका सुद्धा मोठ्या करून दाखवू लागले. मला त्रास देण्याकरता त्यांनी 1-2 स्थानिक राजकारण्यांना सुद्धा हाताशी धरायचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. मात्र त्यांची एक वाईट सवय मला माहीत असल्याचं मी त्यांना सांगितल्यावर ते थोडे नरमले. या मुख्याध्यापकांना शाळेतलं काही साहित्य घरी न्यायची सवय होती. अशा पद्धतीने त्यांनी बऱ्याच गोष्टी लांबवल्या होत्या. शाळेचं दप्तर मी सांभाळत असल्यामुळे माझ्याकडे सर्व नोंदी होत्या याची मी त्यांना जाणीव करून दिली. वरकरणी त्यांनी नरमल्याचं दाखवलं, मात्र प्रत्यक्षात त्यांनी वरिष्ठांकडे माझ्याबद्दल कागाळ्या करत माझ्या बदलीचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांमध्ये त्यांना यश येऊन माझी बदली कंधारला झाल्याचे आदेश निघाले. सदर मुख्याध्यापकांच्या भोंगळ कारभारामुळे शाळेतलं वातावरण गढूळलं होतं. त्यात ह्या बदलीच्या आदेशामुळे अस्वस्थता निर्माण झाली. माझ्या बदलीबद्दल शिक्षकांनीच नव्हे तर विद्यार्थ्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. पण शेवटी खात्याचा आदेश म्हणजे सरकारी आज्ञाच, नाही कसं म्हणणार. शाळेतल्या सर्वांच्या भावना समजून घेऊन मी त्यांना माझ्या निरोप सोहळ्याच्या वेळी एवढंच सांगितलं की कंधार काही मला परक नाही, ते तर आपलंच गाव आहे आणि मी मुखेडला अधूनमधून आलो की भेट होतच राहणार.
सर्व स्टाफ भावनावश झाला होता, तर काही विद्यार्थ्यांना रडू कोसळलं. निरोप सोहळ्यानंतर सुमारे 400-500 विद्यार्थ्यांनी मिरवणुकीने मला घरी आणून सोडलं. ह्या मिरवणुकीमुळे मुखेडमध्ये मी माझ्या शिक्षकी पेशात विद्यार्थी प्रिय आहे हे कळलं. घरच्यांना सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्याच काही दिवसात कंधारच्या शाळेत रुजू झालं. तिथे सुरुवातीला राहायची व्यवस्थित सोय झाली नव्हती, तोपर्यंत कुटुंबाला मुखेडमध्येच ठेवलं होतं. लवकरच गावाबाहेरील देवीच्या मंदिराजवळ एका घरात सोय झाली. घर प्रशस्त होतं, पण तळ्याकाठी असल्यामुळे मच्छरांचा त्रास जाणवे. घर मालक प्रेमळ गृहस्थ होते. काय हवं नको याची आवर्जून चौकशी करत. तिथे काही महिने काढल्यानंतर गावात गणपलेवारांच्या वाड्यात खोली घेतली. कारण एकतर शाळेव्यतिरिक्त मी काही सामाजिक कामांमध्ये भाग घेऊ लागलो होतो, त्यामुळे तळ्याजवळचं घर ये जा करायला सोयीचं राहिलं नव्हतं. आजूबाजूच्या वाड्यांमध्ये काही शिक्षक राहत होते, त्यांच्याशी नियमित गाठभेट होऊ लागली. सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊ लागल्यामुळे व्यापारी, सरकारी अधिकारी अशा विविध स्तरातील लोकांशी परिचय वाढू लागला. शिकवण्याचं ठिकाण बदललं होतं, पण जे विषय मुखेडमध्ये शिकवत होतो तेच इथे सुद्धा शिकवायला मिळाले. त्या विषयांची अधिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीनं वेगवेगळी पुस्तकं वाचायचा निर्धार केला. सर्व कामं हुरूपाने चालू असताना एक संकट माझं मीच अनपेक्षितपणे ओढवून घेतलं आणि त्या प्रसंगात संबंध नसताना दोषी ठरलो. झालं असं की शाळेत माझा तास चालू होता. बाहेर व्हरांड्यात 2 शिक्षक बोलत उभे होते. बोलता बोलता त्यांच्यात वादावादी होऊन प्रकरण पार हाणामारीपर्यंत गेलं. एकानं दुसऱ्यावर हात उचलण्यापर्यंत मजल गेली. झालं, ज्याच्यावर हात उचलला त्याने वरिष्ठांकडे तक्रार केली. शिक्षण खात्यानं तक्रारीची नोंद घेऊन चौकशी करता प्रथम श्रेणी अधिकारी पाठवला. घडलेल्या प्रकरणावरून शाळेतील शिक्षकांमध्ये 2 तट पडले होते, तर मी आणि 1-2 शिक्षक तटस्थ होतो. चौकशी करता सदर अधिकारी आल्यावर संबंधित शिक्षकांची तसंच मुख्याध्यापकांची जबानी झाली. मारामारीची घटना मी तास घेत असलेल्या वर्गाजवळच झाली असल्यामुळं बहुतेक माझी साक्ष महत्वाची असावी, कारण त्या साहेबांनी इतर काही शिक्षकांपेक्षा मलाच खूप खोलात जाऊन प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं देत होतो. मात्र जेव्हा लेखी द्यायची वेळ आली तेव्हा मी म्हणेन तसंच लिही असा त्यांनी हट्ट धरला. मी त्याकडे दुर्लक्ष करून जे योग्य होतं तेच लिहू लागताच अगदी अट्टाहास केल्यासारखं आपण सांगू तेच लिही असे ते म्हणू लागले. जेव्हा त्यांनी मला दरडवून अरे मी सांगतो तसं लिही असं म्हटलं तेव्हा माझा तोल सुटला आणि मी रागाने ओरडलो, अरे कोणाला म्हणता, आणि माझी साक्ष आहे तर मी लिहीन, पुन्हा तुम्ही अडथळा आणलात तर थोबाड फोडील. तोंडातून वाईट बोल तर बाणासारखे सुटले होते, कारण रागाच्या भरात मी क्षणभर माझीच लायकी विसरलो होतो. माझ्यासारख्या तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यानं त्या साहेबासारख्या प्रथम श्रेणी अधिकाऱ्याला मारायची धमकी दिल्यावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा मी विचारच केला नव्हता. मला चुकल्यागत वाटलं, पण काही इलाज नव्हता. साहेबांना राग आलेला त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता. भविष्यात काय होणार होतं मी कल्पनाही करू शकत नव्हतो. भांडण कोणाचं आणि आता भोगणार कोण? राग काबूत न ठेवण्याचा परिणाम मला लक्षात येऊ लागला होता. घडलेल्या प्रकाराच्या बरोबर 3ऱ्या दिवशी बदलीचा आदेश माझ्या हातात पडला. माझी बदली हातगाव तालुक्यातल्या हरडफ गावी करण्यात आली होती. मला वाईट वाटलं. ज्या प्रकारात आपला संबंध नाही तिथे केवळ स्वतःच्या चुकीमुळं मला शिक्षा घडत होती. माझ्या बदलीमुळं इतर शिक्षकांना आणि ज्यांनी आपसात मारामारी केली त्या दोन्ही शिक्षकांना सुद्धा वाईट वाटलं. एकीकडे मी माझी शैक्षणिक पात्रता उंचवण्याचा प्रयत्न करत असताना जे झालं ते निश्चितच धक्कादायक होतं. मला माझ्या स्वभावावर नियंत्रण मिळवता आलं नाही, तर माझ्या कारकिर्दीचं सुद्धा नुकसान होणं अटळ होतं. हरडफ गावी बदली ऐन एप्रिलमध्ये झाली होती. मी मे महिन्यांच्या सुट्ट्यांनंतर म्हणजे जूनमध्ये तिथे जाऊन चार्ज घेतला. मधल्या काळात माझी बीएची परीक्षा होती. होत असणाऱ्या घटनांचा मला माझ्या तयारीवर परिणाम होऊन द्यायचा नव्हता. हरडफ गाव पेनगंगेच्या काठावरच
आणि त्या वर्षी पाऊस ऐन जूनमध्ये जोरात कोसळू लागल्यामुळं सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पसरलं होतं. हे गाव नदीच्या काठावर असल्यामुळं इथं बदलून आल्यावर मी स्नानाकरता नदीवर जायचा रिवाज ठेवला होता. मात्र पाऊस जास्त झाला की त्रेधा तिरपीट उडत असे. ह्या गावात एकटा राहत असूनही जेवणा खाण्याची आबाळ झाली नाही, कारण काही स्थानिक मंडळींशी इथे बदलून आल्यावर स्नेह जडला होता. त्यातील बहुतेक सर्वजण काही ना काही निमित्ताने मला जेवायला बोलवत असत. यात काही जिल्हा परिषदेशी संबंधित मंडळी सुद्धा होती. माझी कोणत्या कारणामुळे बदली झाली हे ते सर्वजण जाणून होते. ज्या साहेबांना मी उलट बोललो होतो त्या साहेबांनी जिल्हा परिषदेच्या एका बैठकीत शाळांच्या अडचणी मांडल्या आणि पदवीधर शिक्षकांची कमतरता भासत असल्याचं सांगितलं. तेव्हा एका सदस्यांनी शैक्षणिक खात्याच्या आणि त्या साहेबांच्या कारभारावर टीका केली आणि माझं नाव घेऊन अधिकारी वर्गाला होतकरू शिक्षकांचं व्यवस्थापन जमत नसल्याबद्दल टीका केली. त्यावरून थोडी खडाजंगी झाली असं त्या सदस्यानेच नंतर मला सांगितल्याचं मला आठवतं. त्यानंतर ह्या प्रकरणाशी संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांची बदली होऊन श्रीयुत वा. दांडेकर त्यांचे जागी आले. हे पुढे थोर शिक्षण तज्ज्ञ म्हणून ख्यातनाम झाले. मी एक दिवस दांडेकर साहेबांना बदली करता भेटायला गेलो. मधल्या काळात माझं प्रकरण त्यांच्या कानावर गेलं होतंच. मी भेटायला गेल्यावर त्यांनी मला थोडा वेळ थांबायला सांगितलं आणि माझ्याबद्दल त्यांच्या स्टाफमध्ये चौकशी केली. मी वागायला कसा आहे, खरोखर उर्मट आहे का, हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. थोड्या वेळानं साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि चौकशीच्या स्वरात प्रश्न विचारू लागले. मी सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली. शेवटी त्यांनी काही गोष्टी समजावणीच्या स्वरात सांगितल्या. म्हणाले, एकाळे आमचे अधिकारी चुकले पण तुम्हीही चुकलात. भविष्यात तुम्ही सुद्धा अधिकारी या पदावर पोचाल. मग तुमच्याशी कोणी असं वागलं तर तुम्हाला कसं वाटेल? त्यांच्या बोलण्यात मला आत्मीयता जाणवली. मग त्यांनी माझ्या कुटुंबाबद्दल वगैरे चौकशी केली. बदली कुठं हवी विचारल्यावर मी पटकन उद्गारलो, कंधार. पण तिथली जागा भरल्यानं तिथे बदली होऊ शकत नाही असं खुद्द दांडेकर साहेबांनी सांगितलं. माळाकोळीला बदली होईल असं त्यांनी सांगितल्यावर मी होकार दिला. अशा रीतीनं त्या वर्षी म्हणजेच 62 मध्ये माझा हर्डफ मधला मुक्काम 6 महिन्यात हलला. मी हर्डफ मध्ये असताना ऑगस्ट महिन्यात एक प्रसंग घडला होता. अर्थात मी त्याकडे ज्याच्या त्याच्या भावनेचा प्रश्न असंच बघतो. वाशिम जवळ कार्ले नावाच्या गावी तेव्हा एक सत्पुरुष राहत असत. माझ्या काही सहकार्यांचा अध्यात्माकडे कल होता. त्यांनी एक दिवस आपण कार्लेला जाऊन त्या सत्पुरुषांचं दर्शन घेऊ असं सुचवलं. मला सुद्धा असा बद्दल आवश्यक वाटला आणि मी लगेच हो म्हटलं. शाळेत होणारा 15 ऑगस्टचा झेंडावंदनाचा कार्यक्रम लक्षात घेता 12 ऑगस्टला निघून शक्य तेवढ्या लगेच परत यावं असंही ठरलं. त्या काळी बस सेवा सर्वदूर पोचली नव्हती, त्यामुळे उमरखेडपर्यंत पायी जाऊन पुढे कार्ल्याला पोचलो. तिथे गेल्यावर चौकशी केली असता महाराज दुसऱ्या गावी गेले असल्याचं कळलं आणि मन खट्टू झालं. प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी तिथल्या एका ओढ्यावर स्नान करत असताना पांढऱ्या रंगाचा ध्वज लावलेली एक जीप गाडी गावाच्या दिशेनं गेली. सर्वांनी सांगितलं, महाराज आले. हे ऐकल्यावरच थकवा पळाला. स्नान करून ताजतवानं होऊन महाराजांच्या भेटीकरता गेलो. महाराज एकदम साधे होते. कमरेला पंचा, अंगावर एक चादर आणि डोक्यावर काहीतरी गुंडाळलेलं, एवढीच वस्त्र. ते एका पोत्यावर बसत, कोणाकडून काहीही घेत नसत. कोणी भक्तिभावाने पैसे समोर ठेवले तर त्या पैशांचा विनियोग गरजू आणि गरिबांकरता होत असे. आम्ही कार्ल्याला पोचलो त्या दिवशी एकादशी होती. महाराज भेटले. त्यांनी आमची कुठून आलात, काय करता वगैरे आस्थेवाईकपणे चौकशी केली. मला जवळ बोलावलं, माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, आज एकादशी आहे, उद्या द्वादशीचं जेवण लवकर होईल, सबब उद्या जेवूनच जा. त्यांच्या स्वरात आग्रह होता, पण माझी समस्या वेगळीच होती. त्या दिवशीची तारीख होती 13 ऑगस्ट. 2 दिवसांनी 15 ऑगस्टचं झेंडावंदन माझ्या हस्ते होणार होतं. ऐन पावसाळ्याचे दिवस. कार्ल्यात दुसऱ्या दिवशी मुक्काम केला असता
तर झेंडावंदनाच्या कार्यक्रमाकरता वेळेवर पोचेन की नाही याबद्दल शंका होती. त्यामुळे सोबतची मंडळी आणि आजूबाजूचे भक्तगण मुक्कामाचा आग्रह करत असताना सुद्धा आग्रहाचा अवमान न होईल अशा बेतानं महाराजांना कारण सांगून निघालो आणि रात्री उमरखेडला मुक्काम केला. शक्य होईल तेवढी आपल्या गंतव्यस्थानाच्या दिशेनं आगेकूच करायची, एवढाच त्यामागचा हिशेब. उमरखेडहून गाव चालत जेमतेम 4 तासांच्या अंतरावर. आज वेळेवर पोचू अशी खात्री होती. पण सकाळी उमरखेड सोडलं आणि काही पावलांवरच पावसानं गाठलं कसलं, सोसाट्याच्या वाऱ्यासोबत फार झोडपून काढलं. सोबत छत्री होती, पण एवढ्या सोसाट्याच्या वाऱ्यात आणि बेफाम पावसात त्या छत्रीचा काय उपयोग होणार. पैनगंगा नदी दुथडी भरून व्हायला लागली होती. नदीचं पाणी रस्त्यावर येऊ लागलं. रस्त्याकडेच्या उंचवट्यावरून चालावं तर बाजूच्या झुडपांचे काटे लागायची भीती आहे. त्या परिस्थितीत सुद्धा आम्ही जमेल तसं पुढे पुढे चालत होतो. बूट, छत्री आणि कपड्यांचं याआधी कधी एवढं ओझं वाटलं नव्हतं. आयुष्यात पहिल्यांदा अशा परिस्थितीला तोंड देत होतो. माझे सहकारी मला बोल लावत होते. एरवी जे अंतर कापायला 3-1 तास लागायचे, तेवढ्या अंतराकरता आम्हाला 8 तास लागले. संध्याकाळी पैनगंगेच्या तीरावर असलेल्या गावी पाटलांच्या घरी मुक्काम केला. त्यांनी आमची अगदी अगत्यानं व्यवस्था केली. माझ्या डोक्यात दुसऱ्या दिवशीच्या झेंडावंदनाचे विचार घुमत होते. मी पाटलांना आम्हाला काहीही करून पलीकडच्या तीरावर सोडायची विनंती केली. मात्र नदीचा प्रवाह फोफावत होता. पाऊस वाढण्याची चिन्ह दिसत होती, त्यामुळे त्यांनी स्पष्ट नकार दिला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टच्या पहाटे प्रवाहाचा वेग मंदावला होता. सुदैवानं पाऊस सुद्धा थांबला होता. पाटलांनी एका मोठ्या तात्पुरत्या होडी वजा ओंडक्यावर आम्हाला चौघांना बसवून हर्डफला सोडलं. सकाळी बरोबर 7 वाजता गावात पोचलो. सगळा अवतार विस्कटला होता. पटकन घरी जाऊन कपडे बदलून तयार होऊन झेंडावंदन करण्याकरता ग्रामपंचायतीत दाखल झालो. झेंडावंदन पार पडलं आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. माझे सहकारी सुद्धा आता शांत झाले होते. पुढे बरेच दिवस हा प्रकार चर्चेत होता. माझ्या सहकाऱ्यांसकट सर्वांच्या म्हणण्यानुसार आम्ही महाराजांचं ऐकायला हवं होतं. दुसरे दिवशी हिंगोली हदगाव मार्गे येता आलं असतं हे नंतर लक्षात आलं. अर्थात मला 15 ऑगस्टचा कार्यक्रम महत्वाचा होता हे काही मी सगळ्यांनाच सांगत बसलो नाही. पण शांत डोक्यानं विचार करून निर्णय घेणं किती आवश्यक असतं ते मी ह्या प्रकरणातून शिकलो. कारण सारासार विचार न करता वागल्यामुळं मी माझ्यासोबत माझ्या सहकाऱ्यांचे सुद्धा प्राण धोक्यात घातले होते. एकंदरीत माझा हर्डफचा मुक्काम 2 प्रमुख कारणांनी माझ्या लक्षात राहिला. एक म्हणजे मी शिक्षणाधिकाऱ्यांना उलट बोललो तो प्रसंग, आणि दुसरा म्हणजे झेंडावंदनाच्या कार्यक्रमाच्या ताणामुळं कार्ले येथे मुक्काम न करायचा आततायी निर्णय. हर्डफ सोहळ्याच्या वेळी सुद्धा एक अप्रिय घटना घडली. त्यावेळी हदगाव हायस्कूल हे हर्डफचं केंद्र होतं. तिथल्या मुख्याध्यापकांचा स्वभाव थोडा विचित्र होता. शिक्षक आणि स्टाफचा पगार ते वेळेवर देत नसत. माझा 2 महिन्यांचा पगार सुद्धा त्यांनी दिला नव्हता. अगदी माझ्या तिथून बदलीचे आदेश हातात पडले, निघायची तारीख जवळ आली तरी पगार मिळायची चिन्ह दिसेना. शेवटी नाईलाजानं नांदेड कचेरीत तक्रार केली. तेव्हाच गाव सोडायच्या जेमतेम 1 दिवस अगोदर सगळे पैसे मिळाले. शाळेच्या आघाडीवर असं बरंच काही होत असताना घरची परिस्थिती पुन्हा निराशाजनक बनत चालली होती. वडिलांचा स्वभाव खूपच बदलत चालल्यामुळं माझा धाकटा भाऊ बापूराव, त्याला बराच मानसिक त्रास होऊ लागला होता. तो शेतात खपायचा, पण धान्याची विक्री करून आलेले पैसे वडील स्वतःकडे ठेवू लागले होते. बापूरावाकडे त्यामुळे एक पैसा नसे. वडील घरात जेवत नसत, त्यामुळे घरात अन्नधान्य किती शिल्लक आहे याची त्यांना फिकीर वाटेनाशी झाली होती. बापूरावाची पत्नी नीलावती समजूतदार आणि सहनशील होती, मात्र तिच्या कष्टांना मर्यादाच नव्हत्या. नवरा बायकोच्या नशिबात फक्त राबणं लिहिलं होतं. 2 वेळचं धड खाणं नाही, अंगावर चांगले कपडे नाही, घरावर अवकाळ पसरलेली असं वातावरण तयार व्हायला लागलं होतं.
दुर्दैवाने मी देखील फार मदत करू शकत नव्हतो. माझी परिस्थिती अशी झाली होती की सुट्टीत मी आणि माझे कुटुंबीय मुखेडच्या घरी गेलो की वडील भांडणं काढत, आमच्याशी नीट वागत नसत. त्यांच्या स्वभावात हा अनाकलनीय बदल झाला होता. एकेकाळी मी गुलाबवाडीला राहून कंधारला शिकत असताना माझे कष्ट पाहून स्वतःशीच रडणारे वडील आता आम्ही घरी गेलो की लोक गिळायला आले असं आम्हाला उद्देशून म्हणत. त्यामुळे मी नंतर नंतर मुखेडला जाणं एकदमच कमी करून टाकलं. खरं तर ह्या परिस्थितीत माझा कोंडमारा होत होता. नोकरीत समाधान होतं, पण घरच्या परिस्थितीमुळे काही सुचत नसे. बापूरावला मदत करावी असं मला सतत वाटायचं, पण माझ्या वाढत्या प्रापंचिक पसाऱ्यामुळं मला ते शक्य होत नव्हतं. माझ्या मुलांचं शिक्षण, त्यांची देखभाल याच्या जोडीनं मी जसजसा पुढे शिकत गेलो तसतसा माझा सुद्धा पुस्तकांवरचा तसंच परीक्षा फीचा खर्च वाढतच होता. कोणी पाहुणे घरी आले तर त्यांचं आगत स्वागत दिलखुलासपणे करणं शक्य होत नव्हतं. अनेकदा पाहुणे मंडळींकरता होणारा चहाचा खर्च सुद्धा जड वाटत असे. गुलाबवाडीतल्या माझ्या सासरकडच्या मंडळींची स्थिती सुद्धा हालाकीची होती. त्यामुळं त्यांच्याकडे मदत मागावी तर ते सुद्धा शक्य नव्हतं. या सर्व काळात माझ्या पत्नीनं मला साथ दिली. अफाट कष्ट उपसले, पण मुलांचे खाण्यापिण्याचे हाल होऊ दिले नाहीत. एकंदर परिस्थितीत मिळणारा पगार तुटपुंज असल्यामुळे काहीतरी करावं ह्या उद्देशानं जनावरं घेऊन गुलाबवाडीला ठेवून विकायला सुरुवात केली. त्यातून संसाराकरता अधूनमधून वाढीव उत्पन्न मिळत असे. एव्हाना माझी मुलं थोडी मोठी म्हणजे 5व्या-6व्या इयत्तेत जाणारी झाली होती. माझी BAची अंतिम वर्षाची परीक्षा जवळ येत होती. त्यावेळच्या धावपळीत अभ्यासाकरता वेळ मिळत नसे, पण इलाज नव्हता. दिवसभराचं वेळापत्रक व्यस्त होतं. त्या दिवसांमध्ये दुष्काळ असल्यामुळं 2-2 मैल दूरवरून पाणी आणावं लागे. ते काम पहाटे 5 वाजता उठून मीच करायचो. सकाळी 6 वाजता काही मुलं शिकवणी करता येत असत. मग शाळा, संध्याकाळी नैमित्तिक कामं, उशिरापर्यंत अभ्यास. पुस्तकं विकत घ्यावीत तर दरवेळी दामाजी पंतांची कृपा असेलच याची खात्री नसे. मात्र सुदैवाने अभ्यासाकरता लवकरच वैजनाथ हेडगिरे धारूरकरांची सोबत लाभली आणि परीक्षेच्या तयारीनं वेग घेतला. आता परीक्षा फीच्या रूपानं नवं संकट समोर उभं ठाकलं होतं. अभ्यास पूर्ण होत आला होता, पण परीक्षा फी करता 22 रुपये भरणं मला जड जात होतं. कित्येक दिवस परीक्षा फीच्या या रकमेनं मला झपाटलं होतं. आजवर कधी कोणाकडे पैसे मागितले नव्हते आणि कोणाकडे मागावेसे असंही वाटत नव्हतं. शेवटी परमेश्वराला साकडं घातलं आणि माझी कामं करत राहिलो. आता अवघा एकच दिवस राहिला होता. काय करावं ह्या बेचैनीत घरातली रद्दी, वापरलेल्या वह्या वगैरे आवरायला काढलं. वह्यांची कोरी पानं मुलांना काढून दिली. अशी पानं बघत असताना एक वही उघडली आणि माझ्या डोळ्यांवरच विश्वास बसेना. मी या वहीत हिशोब लिहून ठेवत असे. ती मी कोऱ्या कागदांकरता चाळत असताना मला त्या 2 रुपयांच्या काही नोटा दिसल्या. अत्यंत आनंदानं त्या मोजल्या तर बरोबर 11 नोटा होत्या. काय हा दैवी चमत्कार! हे कसं घडलं? अगदी त्याच दिवशी मला रद्दी आवरायची बुद्धी कशी झाली, माझे तर विचारच खुंटले. पत्नीला ह्या नोटा सापडल्याचं सांगितल्यावर तिला सुद्धा अत्यानंद झाला. दुसऱ्या दिवशी पोस्टात जाऊन पोस्टल ऑर्डरद्वारे फीची रक्कम भरली. वैजनाथ हेडगिरेला सर्व प्रकार सांगितल्यावर त्याला तर काय बोलावं कळेच ना, कारण आदल्याच दिवशी मी फी अभावी माझी परीक्षा मुकण्याची शक्यता त्याच्याकडे खेदपूर्वक बोलून दाखवली होती. परीक्षा फीची सोय झाल्यावर मात्र मी निर्धास्त मनानं उरलेल्या दिवसात अभ्यास करून परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात BA झालो. सर्व स्नेहांनी, परिचितांनी अभिनंदन केलं. वडिलांनी मात्र कौतुकाचा एक शब्द सुद्धा तोंडून काढला नाही, उलट त्रास देणं चालूच ठेवलं. मी एक बैल विकत घेऊन माझा मेव्हणा मल्लाप्पा याला अवता करता दिला. त्याने त्यावर एक काम घेतलं आणि बैलाची सुद्धा तो निगा नीट राखू लागला. मी बैल घेतल्याचं वडिलांना कळताच ते त्या बैलाची मागणी करू लागले. असं केलं तर मल्लप्पाचं काम बिघडेल म्हणून मी जेवढा विरोध करत होतो तेवढा वडिलांचा हट्ट वाढत होता. घरी बैल असून सुद्धा वडिलांनी या बैलाकरता हट्ट धरला. शेवटी तो वडिलांना दिला
आणि त्या पोटी आलेल्या रकमेतनं मेव्हण्याला 2 लहान बैल घेऊन दिले. वडिलांनी ताबडतोब तो बैल मुखेडला नेऊन भरपूर नफा घेऊन विकला. झाल्या प्रकाराचं मला वाईट वाटलं, पण वडिलांच्या अशा स्वभावासमोर माझा नाईलाज होता. त्याच काही दिवसात वडिलांच्या विचित्र वागण्याचा मला परत एकदा अनुभव आला. झालं असं की धाकट्या गणपत करता आष्टी येथलं एक स्थळ सांगून आलं होतं. वडील मुलगी पाहायला जाणार होते, म्हणून स्थळ दूरचं असल्यानं चौकशी करावी असं मी त्यांना सुचवलं. याचा फायदा घेऊन माधवच्या मनात तुझं लग्न होऊच नये असं असल्याचं सांगून वडिलांनी गणपतला माझ्या विरुद्ध चिथवलं. हे लग्न जुळलं खरं, पण गणपतच्या मनात माझ्याबद्दल अढी बसली. माझी बदली माळाकोळीच्या हायस्कूलमध्ये झाल्यामुळं ऑक्टोबर 62 मध्ये माझा हरडफचा संबंध सुटला. मुख्याध्यापक रामकृष्ण इनामदार यांच्याशी आधीपासूनच ओळख होती, त्यामुळे तिथं आनंदात दिवस जात होते. एक दिवस दांडेकर साहेब शाळा तपासणी करता आले होते. त्यांनी शाळेच्या कारभाराची, शिक्षक मंडळींची माहिती करून घेतली. मी त्यांची भेट घेतल्यावर त्यांनी चौकशी केली. मी BA पास झालोय हे कळल्यावर BEd करता तयार राहायला त्यांनी मला सांगितलं. यथावकाश BEdची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन औरंगाबादच्या कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये 63च्या जूनमध्ये रुजू झालो. त्यावेळी मासिक ₹90 एवढा पगार चालू होता. त्यापैकी निम्मे घराकडे पत्नीला घर खर्चाला पाठवून उरलेली रक्कम मी स्वतःकरता ठेवत असे. BEdच्या काळात मी अगदी साधेपणाने राहायचो. आपली परिस्थिती लक्षात घेऊन कोणाकडून मी चहा देखील घेत नसे. डोक्यात एकच विचार पक्का होता, आपण कोणाकडून काही घेतलं तर कधीतरी कोणत्या ना कोणत्या रूपात परत द्यावं लागणार, त्यापेक्षा काही न घेतलेलंच बरं. आमच्या BEdच्या अखेरच्या दिवसात दांडेकर साहेब तिथं आले होते. सर्वांशी बोलणं झाल्यावर त्यांनी एकेकाला ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार पोस्टिंगचं गाव विचारलं. एकानं कंधार मागताच साहेब लगेच उत्तरले की माधवराव एकाळ्यांचं पोस्टिंग तिथं होणार आहे. त्यांचं BEd पूर्ण झालं की त्यांची तिथे बदली होईल. BEdचा कोर्स पूर्ण झाल्यावर बदलीचा आदेश हातात पडला. धन्यवाद.